आज आपण आपला जो पेपर जो आहे ह्या पेपरमध्ये अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा घटक आपण अभ्यास करतो आहे. त्याच्यामधला सौरशक्ती हा जो घटक जो आहे हा सौरशक्ती हा घटक आपण अभ्यास करतो आहे. त्याच्यामधील उष्णता संकल्प जे आहे त्या उष्णता संकल्पाच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण करून घेतो आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय, हीट बजेट ऑफ द अर्थ असं आपण म्हणतोय, किंवा यालाच आपण काय म्हणतोय, दुसरं एक हीट बॅलन्स ऑफ द अर्थ असं सुद्धा आपण म्हणत असतोय. आता ही जी पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीचा अर्थ उष्णता संकल्प जे आहे त्या उष्णता संकल्पाचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला काय अभ्यास समजून घ्यायचा आहे, तर ही जी सूर्यकिरण जे आहे, सूर्यापासून निघणारे जे सूर्यकिरण जे आहे, ही सूर्यकिरण पृथ्वीवर किती येतात, किती निघतात व सूर्यापासून किती सूर्य ऊर्जा जी आहे ही ऊर्जा किती बाहेर पडते आणि त्याच्यापैकी पृथ्वीवर किती उष्णता पृथ्वीला किती उष्णता मिळते, त्याच्या संदर्भामध्ये हे जे बॅलन्स जे आहे हे बॅलन्स किंवा हे जे हीट बजेट जे आहे किंवा हे जे हीट बॅलन्स जे सीट जे आहे पृथ्वीवरील त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपल्याला याच्यामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे. आपण हे जे पृथ्वीचे उष्णता संकल्प जे आहे हे पृथ्वीच्या उष्णता संकल्पाचा आपण अभ्यास करत असताना याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे की ही जी पृथ्वीवरील ही जी सूर्याची जी किरण जी आहे, सूर्यापासून निघणारी जी ही जी सूर्यकिरण जी आहे ही सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यासाठी किती उष्णता घेऊन येत असतात आणि किती उष्णता बाहेर पडत असते आणि प्रत्यक्ष पृथ्वीला किती मिळते आणि वातावरणामध्ये किती उष्णता वातावरणाला मिळत असते, त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपल्याला अभ्यास आपल्याला करायचा आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय अभ्यास करायचा आहे की हे जे अल्बेडो ऑफ द अर्थ आपल्याला अभ्यास करायचा आहे. अल्बेडो ऑफ द अर्थ याच्या संदर्भामध्ये किंवा ह्यालाच आपण काय म्हणतोय, भूपरावर्तकता. हे जे भूपरावर्तकता किंवा भूधवलता असं सुद्धा आपण म्हणतोय. म्हणजे जे एकूण सूर्यप्रकाश जो आहे किंवा एकूण सौरशक्ती जी आहे ही हा जो सूर्य जे आहे त्या सूर्यापैकी जी उष्णता जे निघते त्या एकूण उष्णतेला जर समजा आपण 100% जर आपण मानलं, पृथ्वीवर पृथ्वीकडे येणारी जी उष्णता जी आहे त्या उष्णतेला 100% जर आपण मानलं, तर ह्या एकूण सौरशक्तीपैकी वातावरणामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे ढग असतात किंवा वातावरणामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे धूलिकण असतात किंवा हवेचे अणु हे वातावरणामध्ये आपण पाहावयास मिळतात. आणि पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे त्या पृथ्वीच्या पृष्ठभाग याच्यापासून ही जी किरण जे आहे हे जे किरण जे आहे ह्या किरणांचं काय होतंय, तर विकिरण होतंय किंवा ह्याच किरणांचं काय होतंय, परावर्तन होतंय. म्हणजे आलेली जी ऊर्जा जी आहे ही आलेली ऊर्जा परतावून लावण्याचं काम हे जे घटक जे आहे हे घटक करतात. म्हणजे कुठले घटक, तर त्याच्यामध्ये धूलिकण असतील, त्याच्यामध्ये ढग असतील किंवा हवेचे अणू असतील. याच्यापासून काय होतंय की हे जे घटक जे आहे वातावरणामध्ये असणारे हे जे घटक आहे या घटकामुळे हा जो सूर्यप्रकाश जो आहे किंवा ही जी सौरशक्ती जी आहे किंवा ही जी ऊर्जा जी आहे ही ह्या ऊर्जेचं काय होत असते, तर परावर्तन होत असते किंवा वातावरणामध्ये असणारे अनेक अशा प्रकारचे अणू आपणास पाहावयास मिळत आहे आणि त्या अणूवर पडल्यामुळे ते जो सूर्यप्रकाश जो आहे त्या सूर्यप्रकाशाचं काय होतंय, विकिरण होतंय. म्हणजे ह्या जो एखाद्या अणूवर जर आपण सूर्यप्रकाश जर पडला तर त्या सूर्यप्रकाशाचं विकिरण वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला ते सूर्यकिरण जे आहे ती सूर्यकिरण आपल्याला केलेली आपणास पाहावयास मिळतात, म्हणजे परावर्तित झालेली आपणास पाहावयास मिळतात. म्हणजे ह्या एकूण जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये 100% एनर्जी जी आहे किंवा ऊर्जा जी आहे ही सूर्यापासून बाहेर पडते आणि त्याच्यापैकी 35% सौरशक्ती जी आहे ही 35% सौरशक्ती लघुलहरीच्या स्वरूपात परत आकाशात पाठवली जाते. म्हणजे सूर्याची किरण पृथ्वीवर येत असताना ते लघुलहरीमध्ये येतात. म्हणजे सूर्य जे आहे त्या सूर्यापासून येणारी सूर्यकिरण जी आहे ही सूर्यकिरण पृथ्वीवर येत असताना लघुलहरीच्या स्वरूपामध्ये हे पृथ्वीकडे येत असतात. परंतु वातावरणाच्या वरच्या लेअरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे घटक पाहावयास मिळतात. त्याच्यामध्ये या थरांमध्ये ढग पाहावयास मिळतात, लहान लहान धूलिकण असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अणू असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक जे आहे हे घटक जर आपण बघितले तर ह्याच्यामध्ये
आपणास काय दिसून येत आहे, तर ह्याच्यामध्ये आपणास अनेक अशा प्रकारचे घटक जे आहे, हे अनेक अशा प्रकारचे घटक ह्या वातावरणामध्ये पाहावयास मिळतात आणि त्याच्यामुळे हे जे अणु किंवा हे जे अणु रेणू असतील, हे अणु रेणू याच्यामुळे काय होते तर विकिरण होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे हे अशाच प्रकारचे किती टक्के सौर ऊर्जा वातावरणामध्ये परत केली जाते, तर 35% सौर ऊर्जा जी आहे किंवा सौर शक्ती जी आहे, ही सौर शक्ती लघुलहरीच्या स्वरूपामध्ये परत आकाशामध्ये पाठवली जाते, परत आकाशामध्ये पाठवली जाते. आणि या सौर शक्तीचा उपयोग जे आहे, ही जी सौर शक्ती जी आहे, वरच्यावरच ही सौर शक्ती परावर्तित होत जात असते. आणि म्हणून हे जे वातावरण जे आहे, ह्या वातावरणामध्ये किंवा ही जी परत गेल्यामुळे ही जी सौर शक्ती जी आहे, ही वातावरणामधून परत रिफ्लेक्शन झाल्यामुळे किंवा परत परावर्तित झाल्यामुळे वातावरण गरम होण्यासाठी किंवा तापण्यासाठी या 35% ऊर्जेचा अजिबात वापर होत नाही. जी 35% ऊर्जा जी आहे किंवा ही जी सूर्यकिरणे जी आहे, हे सूर्यकिरणांचा किंवा त्याच्यामध्ये असणारी ऊर्जा जी आहे, त्या ऊर्जेचा अजिबात उपयोग होत नाही. म्हणजे भूपृष्ठ किंवा वातावरण तापण्यास हिच्या 35% ऊर्जेचा अजिबात किंवा मुळीच अशा प्रकारचा उपयोग जो आहे, ते मुळीच अशा प्रकारचा उपयोग त्याच्यामध्ये होत नाही. म्हणजे सूर्यापासून प्राप्त होणाऱ्या या एकूण सौरशक्तीपैकी हे जे वरील प्रकारे ही नष्ट होते. म्हणजे कशा प्रकारचे नष्ट होते, ढग असतील किंवा वेगळ्या प्रकारचे धुलीकण असतील किंवा अणू असतील किंवा रेणू असतील, त्याच्यामधून वरच्यावर हे रिफ्लेक्शन होऊन जात असते. आणि हे अशा प्रकारची जे 100% ऊर्जेपैकी 35% ऊर्जा जी आहे, ही 35% ऊर्जा ही काय होते, नष्ट होते, नष्ट होते. आणि ही जी नष्ट होणार जी येणारे 35% ऊर्जा जी आहे, ही जी नष्ट होणारी जी ऊर्जा जी आहे, या ऊर्जेला आपण काय म्हणतोय, भूधवलता किंवा भूपरावर्तकता. जमिनीवरील आपण पाहतो की हे जे वरचे जे लेयर जे आहे, वातावरण जे आहे, ह्या वातावरणामधून ते वरच्यावर परावर्तकता होत असते, परावर्तन होत असते. म्हणून ह्यालाच आपण काय म्हणतोय, भूधवलता किंवा परावर्तकता किंवा अल्बेडो असं आपण म्हणतोय. अल्बेडो ऑफ द अर्थ किंवा पृथ्वीवरील हे जे सूर्यकिरण जे आहे किंवा पृथ्वीवरील ही जी सोलर एनर्जी जी आहे, ही येणारी सूर्यापासून येणारी सोलर एनर्जी किंवा सौर ऊर्जा जी आहे, त्या सौर ऊर्जेचं परत वातावरणामध्ये परावर्तन होताना आपल्याला दिसून येत आहे. यालाच आपण काय म्हणतोय, भूधवलता किंवा भूपरावर्तकता असं आपण म्हणत असतोय. ही किती टक्के ऊर्जा भूपरावर्तकता होते, तर 35% ही जी ऊर्जा जी आहे, ही 35% ऊर्जा भूधवलता, आपण ही जी 35% ऊर्जा जी आहे, ही 35% ऊर्जा ही परावर्तित होताना आपल्याला दिसून येते किंवा नष्ट होताना आपल्याला दिसून येते आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये आपण बघतो की या 35% सौर ऊर्जेपैकी ही जी 35% सौर ऊर्जा ही परावर्तित होते. परंतु ह्या 35% सौर ऊर्जा ही कशा प्रकारची नष्ट होते, वातावरणामध्ये कशा प्रकारची परावर्तित होते, तर याच्यापैकी हे जे भूपृष्ठ जे आहे, त्या भूपृष्ठामधील काही जो भाग जो आहे, म्हणजे त्याच्यामध्ये भूपृष्ठावरील काही जो भाग जो म्हणजे कुठला भाग, तर आपण पाहतोय की हे जे बर्फाळ भाग असेल किंवा एखादा बर्फवृष्टीचा भाग असेल, त्याच्यावरनं काय होतंय की हे जे भूपृष्ठापासून 2% ही जी ऊर्जा जी आहे, ही 2% ऊर्जा ही परावर्तित होते. भूपृष्ठापासून 2% ऊर्जा जी आहे ही परावर्तित होते. आणि हे जे ढग जे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे ढग आहे, त्या ढगांपासून 27% ऊर्जा जी आहे, ही 27% सूर्याची जी ऊर्जा जी आहे किंवा सौर ऊर्जा जी आहे, ही सौर ऊर्जा जे वातावरणामध्ये असणारे ढग जे आहे, त्या ढगांपासून परावर्तित होताना आपल्याला दिसून येते. आणि त्याचबरोबर ही जे वातावरण जे आहे, वातावरणामध्ये अनेक अशा प्रकारचे घटक आहेत, अनेक अशा प्रकारचे याच्यामध्ये आपण पाहावयास मिळतं. आताच आपण सांगितलंय की अनेक अशा प्रकारचे धुलीकण किंवा अणू हे वातावरणामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं आणि वातावरणामधून ही जी 6% ऊर्जा जी आहे, ही 6% ऊर्जा ही परावर्तित होताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच ही जे ही जी ऊर्जा जी आहे, ही जी ऊर्जा जी आहे, अशा प्रकारचे हे 27%, 6% आणि 2% अशी 35% ऊर्जा जी आहे, ही 35% ऊर्जा ही परावर्तित होताना आपल्याला दिसून येते, परावर्तित होताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर हे जे वातावरण जे आहे, हे जे वातावरण जे आहे, पृथ्वीच्या सभोवताली असणारं हे जे हवेचं आवरण जे आहे, त्या हवेला आपण काय म्हणतोय, वातावरण आपण म्हणतोय. आणि ह्या वातावरणाला मिळत असलेली ही जी सौर ऊर्जा जी आहे, त्यामुळे ही जे वातावरणाला मिळत असलेल्या सौर ऊर्जेचा काही भाग जो आहे, हा काही भाग विकिरण होते
हे 3 गोष्टीमुळे त्या ठिकाणी आकाशाला परत केले जातात. 3 गोष्टीमुळे आकाशाला परत केले जातात. आता तुम्हाला सांगितलंय की 35% ऊर्जा जी आहे, 35% ऊर्जेचं विकिरण आणि परावर्तन होताना आपल्याला दिसून येते. परंतु ही जी 35% ऊर्जा जी आहे किंवा हे जे वातावरण जे आहे, ह्या वातावरणाला हे जे 3 गोष्टी ज्या आहेत, ह्या 3 गोष्टीपासून वातावरण जे आहे हे वातावरण किंवा आकाशाला किंवा सूर्य जे आहे, सूर्यापासून येणारे हे जे किरण जे आहे, हे अवकाशामध्ये परत केले जाताना आपल्याला दिसून येते. हे 3 घटक कोणकोणते आहे? तर विकिरण. विकिरण म्हणजे काय? की विकिरण होताना आपल्याला दिसून येतं. वातावरण आपल्याला माहिती आहे की वातावरणामध्ये अनेक अशा प्रकारचे अणु, रेणू हे मुक्त वावरताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि त्याच्यावर सूर्यप्रकाश जर पडला तर त्याचे काही भाग जो आहे, हा काही भाग रिफ्लेक्ट होतोय, परावर्तित होताना आपल्याला दिसून येते. परावर्तित होताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ह्या वातावरणामध्ये अनेक अशा प्रकारचे ढग आहे किंवा अनेक अशा प्रकारचे धुलीकण आहे आणि किंवा पृथ्वीवर असणाऱ्या अनेक अशा प्रकारच्या वनस्पती आहे. ह्या वनस्पतीचे जे पानं जे आहे, त्या पानावर सूर्यप्रकाश पडल्यानंतर त्याचं काही भाग जो आहे, काही भाग रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसून येते. काही भाग रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि काही ऊर्जा जी आहे, ही जी काही ऊर्जा जी आहे, ही काही ऊर्जा वातावरणामध्ये असणारे अनेक अशा प्रकारचे वायू असतील किंवा काही घटक जे असतील, हे काय करत असतात, तर या ऊर्जेचं शोषण करत असतात. ही जी ऊर्जा जी आहे, या ऊर्जेचं शोषण करत असतात. आणि या 3 प्रक्रियामुळे आकाशाला हे जे आकाश जे आहे, हे अवकाशाला ही जी सौरशक्ती जी आहे, ही सौरशक्ती काय केली जाते, तर परत केली जाताना आपल्याला दिसून येते. परत केली जाताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ही परत केलेली ही जी सौर ऊर्जा जी आहे, ही जी परत केलेली सौर ऊर्जा जी आहे, ही परत केलेली सौर ऊर्जा लघुलहरीच्या स्वरूपात वर जाते. लघुलहरीच्या स्वरूपामध्ये काय होते, काय जाताना आपल्याला दिसते, तर वर जाताना आपल्याला दिसते. हे वरच्या भागाचा जर आपण विचार करतोय, आपण वरचा भाग जो आहे, त्या वरच्या भागाचा आपण विचार करतोय. त्यापैकी ही जे लघुलहरीच्या म्हणजे लघु म्हणजे वातावरणामधील जे वरचे जे आपण वातावरणाचा आपण अभ्यास करत असताना आपण मागे आपण हे जे रचना जी आहे, वातावरणाची रचना किंवा वातावरणाचे जे संघटन आपण अभ्यास करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या वायूंचे प्रमाण जे आहे, हे बघितलं होतं आपण. परंतु सर्वात जड वायू जे आहे, हे सर्वात जड वायू आपल्याला भूपृष्ठालगत आपणास पाहावयास मिळतात आणि जे हलके वायू जे आहे, हे हलके वायू भूपृष्ठावर वातावरणात आपल्याला वरच्या लेअरमध्ये आपणास पाहावयास मिळतात. म्हणजे ही जी परत केलेली ही जी सौर ऊर्जा जी आहे, ही परत केलेली सौर ऊर्जा वरच्या लेअरमध्ये लघुलहरीच्या स्वरूपामध्ये काय जात असते, तर वर जाताना आपल्याला दिसून येते. आणि त्यापैकी 35% सौर ऊर्जा वातावरणातील हे जे ढग आहे किंवा लहान लहान धुलीकण असतील किंवा हवेचे अणु असतील किंवा पृथ्वीचा हा जो पृष्ठभाग असेल, याच्यापासून हे विकिरण किंवा परावर्तन या 2 क्रियामुळे परत अवकाशात पाठवले जाते. या निरुपयोगी सौर ऊर्जेला आपण काय म्हणतोय, भूधवलता असं आपण म्हणत असतोय. भूधवलता असं आपण म्हणत असतोय किंवा परावर्तकता असं सुद्धा आपण म्हणतोय किंवा अल्बेडो ऑफ द अर्थ असं सुद्धा आपण याला आपण म्हणत असतोय. आता ह्याच्यामध्ये या 35% सौर ऊर्जेपैकी 2% ही जी सौर ऊर्जा जी आहे, 2% सौर ऊर्जा भूपृष्ठापासून परावर्तित होते, 27% ढगांपासून व 6% वातावरणातून परावर्तित झालेली असते. याशिवाय 14% ऊर्जा जी आहे, ही जी 14% ऊर्जा जी आहे, ही 14% ऊर्जा ह्या वातावरणात पोहोचलेली ही जी 14% सौर ऊर्जा जी आहे, ही वातावरण काय करत असते, शोषून घेत असते. वातावरणामध्ये अनेक अशा प्रकारचे घटक आहे किंवा अनेक अशा प्रकारचे वायू आहे. हे वायू किंवा हे काय करत असतात, ही जी ऊर्जा जी आहे 14% ऊर्जा जी आहे, ही 14% ऊर्जा हे वातावरण शोषून घेत आहे. म्हणजेच 35% अवकाशात म्हणजे 100% पैकी 35% ही अवकाशात नष्ट होते आणि 14% ऊर्जा जी आहे, ही 14% वातावरण शोषून घेत असते. आता ही 35% नष्ट झालेली ऊर्जा व 14% वातावरणात पोहोचलेली सौर ऊर्जा अशी मिळून किती झाली, एकूण 50% झाली. एकूण 50% सौर ऊर्जा जी आहे, ही सौर ऊर्जा पृथ्वीपर्यंत पोहोचूच शकत नाही. ही जी पृथ्वी जी आहे, ही पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे आता आपण बघितलंय की 35% सौर ऊर्जा जी आहे, ही 35% सौर ऊर्जा वातावरणामधून वरच्यावरच ते काय होत जाते, तर वातावरणामधून येणारी ऊर्जा जी आहे, ही येणारी ऊर्जा भूपृष्ठाकडे येणारी जी सौरशक्ती जी आहे किंवा सूर्यकिरण जी आहे, त्याच्यापैकी 35% ऊर्जा वरच्यावर ती काय होते, अवकाशामध्ये परत केली जाते. आणि येणारी जी सौर ऊर्जा जी आहे, त्याच्यापैकी 14% ऊर्जा जी आहे, ही 14% ऊर्जा
हे वातावरण जे आपल्या आजूबाजूला असणारं हे जे वातावरण जे आहे हे काय करत असते, शोषून घेत असते, शोषून घेत असते. म्हणजे हे जे 35% आणि 14% असे मिळून 49% ऊर्जा जी आहे ही 49% ऊर्जा ही पृथ्वीला मिळतच नाही, पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजेच 51% सौर ऊर्जा जी आहे, राहिलेली किती, 100%पैकी 51% सौर ऊर्जा जी आहे, ही 51% सौर ऊर्जा पृथ्वीवर पोहोचून तिचे रूपांतर कशामध्ये होत असते, उष्णतेत होत असते. म्हणजे ही 51% ऊर्जा जी आहे ही 51% ऊर्जा कुठे येते, भूपृष्ठाकडे येते, भूपृष्ठावर येते आणि भूपृष्ठावर आल्यानंतर ते भूपृष्ठ गरम होते. गरम झाल्यानंतर त्याचा वरचा लेयर जो आहे, हवेचा जो लेयर जो आहे, हा हवेचा लेयर काय होत जात असतोय, उष्ण होत जात असतोय, उष्ण होत जात असते. आणि उष्ण झाल्यानंतर ही जी हवेचा लेयर जो आहे, हा हवेचा लेयर उष्ण झाल्यानंतर एक एक लेयर जो आहे, हा एक लेयर उष्ण होताना आपल्याला दिसून येते. म्हणून वातावरण जे आहे हे वातावरण किंवा ही जी उष्णता जी आहे, ह्या उष्णतेने वातावरण खालून वर तापवले जात असते, खालून वर तापवले जाताना आपल्याला दिसून येत आहे. आणि पृथ्वीला ही जी मिळणारी एकूण 51% सौर ऊर्जेपैकी 34% ऊर्जा जी आहे, सौर ऊर्जा जी आहे, ही 34% सौर ऊर्जा ही प्रत्यक्षपणे सूर्यप्रकाशाच्या स्वरूपात मिळत असते. प्रत्यक्षपणे जो सूर्यप्रकाश जो आहे, ह्या पृथ्वीला 51% सौर ऊर्जेपैकी 34% जी ऊर्जा जी आहे, सौर ऊर्जा जी आहे, ही प्रत्यक्षपणे सूर्यप्रकाशाच्या स्वरूपात आपल्याला मिळत असते. व उरलेली 17% ऊर्जा जी आहे, ही उरलेली 17% सौर ऊर्जा ही अवकाशातून होणाऱ्या सौर ऊर्जेच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाला मिळते. म्हणजे हे जे उत्सर्जन जे आहे, पृथ्वीपासून हे जे उत्सर्जन जे आहे, म्हणजे उरलेली 17% सौर ऊर्जा जी आहे, ही कशी, तर ही ऊर्जा अवकाशातून होणाऱ्या जे सौर ऊर्जेचे उत्सर्जन होत असते, त्या उत्सर्जनाने पृथ्वीचा जो पृष्ठभाग जे आहे, त्या पृथ्वीच्या पृष्ठभागाला मिळते. यावरून असं समजतंय की पृथ्वी जी आहे, ह्या पृथ्वीपासून 51% व प्रत्यक्ष वातावरणाने शोषलेली 14% असे मिळून 65% सौर ऊर्जा जी आहे, ही 65% सौर ऊर्जा वातावरणात मिळते, वातावरणात मिळते. आता अशा प्रकारे एकूण सौर ऊर्जेपैकी जवळपास हे जे 65% सौर ऊर्जा जी आहे पृथ्वीवरील वातावरणाच्या बाहेरील सीमेपर्यंत येते. आणि यापैकी 14% सौर ऊर्जा जी आहे, 14% सौर ऊर्जा वातावरण शोषण करते व 51% भूपृष्ठाला मिळते. आणि उरलेली 35% सौर ऊर्जा जी आहे, ही 35% सौर ऊर्जा वातावरणात लघुलहरीच्या स्वरूपात फेकली जात असते. तिच्या वातावरण तापण्यासाठी उपयोग होत नाही. म्हणजेच वातावरणाला मिळालेली 65% सौर ऊर्जा जी आहे, 65% सौर ऊर्जा परत आकाशात उत्सर्जित व परावर्तित केली जाते. ही सौर शक्ती दीर्घकाळ किंवा दीर्घ लहरीद्वारे परत कुठं पाठवली जात असते, वातावरणामध्ये पाठवली जाऊन ही जे समतोल जो आहे किंवा बॅलन्स जो आहे, हा बॅलन्स दाखवला जात असतो. याच भूमीचे, यालाच आपण काय म्हणतोय, उष्णता संतुलन असं सुद्धा आपण म्हणतोय. यालाच आपण काय म्हणतोय, उष्णता संतुलन किंवा हीट बॅलन्स ऑफ द अर्थ असं सुद्धा आपण म्हणतोय, किंवा हीट बॅलन्स ऑफ द अर्थ असं सुद्धा आपण ह्याला आपण म्हणत असतोय. आता ह्याच्यामध्ये ही जे ही जी पृथ्वीला ही जी मिळालेली ही जे 17% जे आहे, त्याच्यामध्ये मिळालेली 51% ऊर्जेपैकी 23% सौर ऊर्जा जी आहे, ही भूपृष्ठापासून उत्सर्जित होते. या उत्सर्जित होणाऱ्या 23% जी ऊर्जा जी आहे, त्या 23% सौर ऊर्जेपैकी 6% सौर ऊर्जा जी आहे, ही 6% सौर ऊर्जा वातावरणात शोषली जाते. आणि हे जे 17% ऊर्जा, सौर ऊर्जा जे हे अवकाशात जे आपण बघितलंय की हे जे 17% जी सौर ऊर्जा जी आहे, ही 17% सौर ऊर्जा ही उत्सर्जनाने आकाशात फेकली जाते आणि काहीशी नष्ट होते. या सौर ऊर्जेचा वातावरण तापण्यासाठी किंवा काही उपयोग होत नाही, परंतु उरलेली 48% उष्णता जी आहे, ही उष्णता वातावरणापासून अवकाशात उत्सर्जित होते आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाला 9% सौर ऊर्जा जी आहे, ही वातावरणाला 9% सौर ऊर्जा अभिसरण प्रक्रिया जी आहे, त्या अभिसरण प्रक्रियेने प्राप्त होते. याशिवाय 99% सौर ऊर्जा जी आहे, ही 99% सौर ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बाष्पीभवन क्रियेद्वारे वातावरणाला मिळते व तिथूनच ती सांद्रीभवन नंतर ती उष्णता काय होत असते, सांद्रीभवन क्रिया झाली की ती नंतर सुप्त अवस्थेमध्ये ती उष्णता असते आणि नंतर सुप्त अवस्था
उष्णता म्हणून तिला प्राप्त होत असते, सुप्त अवस्था तिला प्राप्त होत असते. म्हणून अशा प्रकारचे 17% उत्सर्जनाने आकाशाला मिळालेली व 48% वातावरणातून उत्सर्जित होणारी अशी एकूण 65% सौर ऊर्जा जी आहे, ही 65% सौर ऊर्जा वातावरणातून बाहेर अवकाशात फेकली जाते. यावरून सूर्याकडे येणाऱ्या व शोषण केलेल्या सौर ऊर्जेचं जे प्रमाण जे आहे ते किती आहे? 65% आहे. व उत्सर्जित होणाऱ्या होऊ पाहणाऱ्या सौर ऊर्जेचं प्रमाण जे आहे हे 65% असे समसमान राहून उष्णतेचे हे जे संतुलन जे आहे हे संतुलन राखले जाते. यालाच पृथ्वीचं काय म्हणत असतो आपण? उष्णता संतुलन किंवा औष्णिक संतुलन असं सुद्धा आपण म्हणतोय, किंवा हीट बॅलन्स ऑफ द अर्थ असं सुद्धा आपण म्हणतोय. म्हणजे पृथ्वीने व वातावरणाने शोषून घेतलेल्या सौरशक्ती व उत्सर्जित होणारी उष्णता याचे प्रमाण सारखे राहत असल्याने पृथ्वीचे सरासरी वार्षिक तापमान जे आहे, पृथ्वीचे सरासरी वार्षिक तापमान वाढतही नाही आणि कमीही होत नाही, वाढतही नाही आणि कमीही होत नाही. अशा प्रकारचं आपल्याला हे हीट बॅलन्स ऑफ द अर्थ याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण करून घेतली. आता आपल्याला ही जी जमीन आणि पाणी याची उष्णता ग्रहण करण्याची ही जी क्षमता जी आहे, ही क्षमता किती आहे, कशी आहे, याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे. आता ही जे सूर्य जे आहे त्या सूर्यापासून हे जे निघणाऱ्या हे जे लघुलहरी जे आहे त्या लघुलहरीच्या स्वरूपामध्ये लघुलहरीच्या स्वरूपात भूपृष्ठाला मिळणारी जी सौरशक्ती जी आहे ही सर्वात प्रथम कुठे मिळत असते? म्हणजे आता आपण बघतोय सूर्यापासून ही जी निघणारी ही जी लघुलहरी जी आहे, सूर्यापासून निघणाऱ्या लघुलहरीच्या स्वरूपात भूपृष्ठाला मिळणाऱ्या सौरशक्तीने सर्वात प्रथम भूपृष्ठ तापते. भूपृष्ठ तापते म्हणजे अगोदर वातावरण तापत नाही, वातावरण तापत नाही, वातावरणामध्ये ते शोषून घेते, परंतु ते वातावरण तापत नाही. आपण आता मागे आपण बघितलं हे सूर्यापासून निघणाऱ्या ही लघुलहरीच्या स्वरूपामध्ये भूपृष्ठाला ही ऊर्जा मिळत असते, सौरशक्ती मिळत असते आणि ह्या सौरशक्तीने सर्वात प्रथम भूपृष्ठ तापते. आणि या तापलेल्या भूपृष्ठापासून दीर्घ लहरीच्या माध्यमातून म्हणजे हळूहळू आपण शॉर्ट वेव्ह जे आहे, शॉर्ट वेव्हने भूपृष्ठाकडे ह्या सूर्यप्रकाश येत असतोय आणि लघुलहरीच्या स्वरूपामध्ये हे वातावरणामध्ये जात असतात. म्हणजे काय? वातावरणामध्ये सावकाश हे वातावरण उष्ण होत असतं. म्हणजे लघुलहरी जी आहे त्या लघुलहरीच्या स्वरूपामध्ये येतात आणि दीर्घ लहरीच्या माध्यमातून उष्णतेचे काय होत जात असते? विसर्जन होते. म्हणजेच भूपृष्ठाला मिळणाऱ्या सौरशक्तीचे उष्णतेत रूपांतर होते व हीच उष्णता वातावरणाकडे परत उत्सर्जित होते. म्हणजे सौरशक्तीतून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे भूपृष्ठाचे सरासरी तापमान जे आहे सरासरी तापमान 14 डिग्री सेल्सिअस किंवा 57 डिग्री फेरेनाइट इतके असते. म्हणजे पृथ्वीचे एकूण सरासरी पृथ्वीचं आपण काढतो त्यावेळेस आपल्याला हे सांगता येते की एकूण पृथ्वीचं सरासरी तापमान जे आहे हे सरासरी तापमान 14 डिग्री सेल्सिअस, पूर्ण पृथ्वीचं 14 डिग्री सेल्सिअस किंवा ह्याच्यामध्ये जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर 57 डिग्री फेरेनाइट एवढं हे जे मापन जे आहे एवढं मापन आपल्याला पृथ्वीच्या सरासरी तापमानाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येते. आता ही जे पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीच्या पृष्ठभागातून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेने वातावरण खालून वर तापत जाते. ते आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचे हे जे पृष्ठभाग जे आहे त्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उत्सर्जित होणारी जी ऊर्जा जी आहे उष्णतेने वातावरण कसं खालून वर तापत जाते आणि वातावरणाला सूर्यापासून प्रत्यक्ष उष्णता न मिळता त्याच उष्णतेचे वातावरण अप्रत्यक्षरित्या तापताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच पृथ्वीचा जो पृष्ठभाग जो आहे हा पृथ्वीचा पृष्ठभागाचा विचार केला आपण तर पृथ्वीचा पृष्ठभाग कशा प्रकारचा आहे? भिन्न भिन्न स्वरूपाचा आहे आणि भिन्न भिन्न गुणधर्माचा आहे. म्हणजे भिन्न भिन्न स्वरूपाचा कशा प्रकारचा? तर कुठे आपल्याला पर्वतीय भाग आपल्याला पाहावयास मिळते, कुठं मैदानी भाग आपल्याला पाहावयास मिळते, कुठं पठारी भाग आपल्याला पाहावयास मिळते, कुठं दलदलीचा प्रदेश आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे याचं स्वरूप जे आहे हे स्वरूप भिन्न स्वरूपाचं आपल्याला पाहावयास मिळते व त्याचे गुणधर्म सुद्धा कशा प्रकारचे आहे? भिन्न भिन्न स्वरूपाचा आहे. आणि ह्या भिन्न भिन्न स्वरूपाचा असल्यामुळे तो सारख्याच प्रमाणात सौरशक्ती ग्रहण करीत नाही. पृथ्वी ही सारख्याच प्रमाणात सौरशक्ती ग्रहण करत नाही. म्हणजे हिमाच्छादित प्रदेशाचा विचार केला तर हिमाच्छादित जमीन ही
भूपृष्ठाला मिळणाऱ्या एकूण सौरशक्तीपैकी जवळपास 90% भाग हे काय करते, परावर्तित करत असते. जर समजा हिमाच्छादित एखादा प्रदेश असेल आणि सूर्याची किरणं जी आहे, सूर्याची किरणं त्या बर्फाळ भागावर पडत असेल, तर पडलेल्या एकूण सौरशक्तीपैकी, एकूण ऊर्जेपैकी 90% तर परावर्तनच होतं. उरलेलं फक्त 10% तेवढं त्या ठिकाणी ती आपण उष्णता जी आहे ही ग्रहण करताना आपल्याला दिसून येते. तसंच गवताळी भाग जो आहे, त्या गवताळी भूपृष्ठ भागावर जर बघितलं तर 20 ते 25% सौरशक्ती ही काय होत असते, परावर्तित होताना आपल्याला दिसून येते. 20 ते 35% सौर ऊर्जा जी आहे ही काय होते, परावर्तित होताना आपल्याला दिसून येते. कशा प्रकारची परावर्तित होते, तर वनस्पतीचं आच्छादन हे मोठ्या प्रमाणात असते आणि वरून जर समजा सूर्यप्रकाश जर आपण पडला, तर वरून सूर्यप्रकाश पडल्यानंतर त्या वनस्पतीवर पडल्यानंतर त्याच्यामधून ती जे रिफ्लेक्शन जे आहे, ते रिफ्लेक्शन मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे हे 20 ते 25% गवताळी प्रदेश असेल, त्या गवताळी प्रदेशामधून काय होताना आपल्याला दिसून येते, सौरशक्ती परावर्तित होताना आपल्याला दिसून येते. किंवा जमिनीचा जर आपण विचार जर आपण केला, तर एखादी काळी जमीन असेल किंवा ही जी कोरड्या जमीन आहे, करडी जमीन आहे, या कोरड्या जमिनीवरून 8 ते 15% सौरशक्ती जी आहे, ही 8 ते 15% सौरशक्ती ही परावर्तित होताना आपल्याला दिसून येते. अगदी त्या ठिकाणी ग्रहण करत नाही. तर काळी माती असेल किंवा हे जे कोरड्या किंवा करड्या ही जी करडी जमीन जी आहे, त्याच्यावरून हे जे रिफ्लेक्शन जे आहे किंवा परावर्तन जे आहे, हे परावर्तन सुद्धा होताना आपल्याला दिसून येते. हे किती, तर 8 ते 15% सौरशक्ती जी आहे, ही 8 ते 15% सौरशक्ती काय होते, परावर्तित होताना आपल्याला दिसून येते. व म्हणजे अरण्य जे आहे, ओला भाग असेल किंवा जे अरण्याने व्याप्त अशा प्रकारचा भाग जो आहे, त्यांनी जमीन जी आहे ही 10% पर्यंत सौरशक्ती काय करत असते, तर परावर्तित करताना आपल्याला दिसून येते. परावर्तित करताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला हे सांगता येते. त्याचबरोबर हे सांगता येतं आपल्याला, की ही जी सूर्याची जी उष्णता जी आहे, ही सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी एकाच वेळी सारखे तापत असले, हे आपण पाहतोय की सूर्याची जी उष्णता आहे ही पृथ्वीला मिळते आणि ह्या पृथ्वीवर आपल्याला काय काय पाहावयास मिळते, ह्या पृथ्वीवर जमीन ही पाहावयास मिळते, पाणी ही पाहावयास मिळते. म्हणजे जमीन व पाणी एकाच वेळी सारखे तापत असले, एकदा सारखे तापत असले तरी दोन्ही घटकांमध्ये काय, उष्णता ग्रहण करण्याची प्रक्रिया सारखी नाही. दोघांमध्ये उष्णता ग्रहण करण्याची प्रक्रिया जी ही सारखी नाही. त्यामुळे सारख्याच प्रमाणात जमीन आणि पाणी जे आहे, हे जमीन आणि पाणी तापत नाही. सूर्याच्या उष्णतेने जमीन लवकर तापते. आपल्याला जमिनीचा आणि पाण्याचा गुणधर्म माहिती आहे, की सूर्याच्या उष्णतेने जमीन लवकर तापते, लवकर थंड होते, पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. याचे कारण काय? याचं कारण जमीन व पाणी यांच्या गुणधर्मातील फरक आहे. जमीन आणि ही जी पाणी जे आहे त्याच्यामध्ये जे गुणधर्म जे आहे, हे गुणधर्मामध्ये फरक आपल्याला दिसून येते. म्हणजे जमीन व पाणी यांच्यातील उष्णता ग्रहणातील जो फरक जो आहे, त्याच्या आकारमानावर अवलंबून असते. उष्णता किती ग्रहण करायचं, कशा प्रकारचं ग्रहण करायचं, हे त्याच्या आकारमानावर अवलंबून आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर सारख्याच आकारमानाची वाळूही घेतली, सारख्याच आकारमानाची वाळू घेतली आणि सारख्याच आकारमानाचं पाणी जर आपण घेतलं, तर आणि तापमान वाळूला आणि पाण्याला दोघांना एकसारखं तापमान जर आपण दिलं, वाळू आणि पाण्याला जर समजा दोघांना एकसारखं तापमान जर आपण दिलं आणि 1 डिग्री सेल्सिअस आपण पाहतो की हे जे तापमान जर घेतलं आणि एक तापमान आहे 1 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत वाढवण्यासाठी त्या दोघांमधील तापमान जे आहे, म्हणजे वाळूमधील तापमान 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढवण्यासाठी आणि पाण्यामधील 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढवण्यासाठी दोघांना सारखी उष्णता दिली, तर काय होतं की वाळूपेक्षा दुप्पट उष्णता कशाला द्यावं लागते, तर पाण्याला द्यावं लागते. कारण का पाणी हे लवकर गरम होत नाही आणि वाळू मात्र लवकर गरम होते. म्हणजे पाण्याची विशिष्ट उष्णता जमिनीपेक्षा 2.5 पटीने जास्त आहे. तापण्याची जी प्रक्रिया जी आहे, ही जर समजा तेवढ्याच याच्यामध्ये जर समजा 1 डिग्री सेल्सिअस तापमान देण्यासाठी आपण हे जे जमिनीपेक्षा उष्णता जी आहे, पाण्याची विशिष्ट उष्णता जमिनीपेक्षा 2.5 पटीने जास्त आहे. म्हणजे जास्त उष्णता पाण्याला लागत असते. म्हणूनच वाळू तापण्यासाठी 5 पट उष्णता जास्त लागते. 5 पट उष्णता ही जास्त लागते. कोणाला? पाण्याला. पाणी गरम होण्यासाठी 5 पट उष्णता ही वाळूपेक्षा किंवा जमिनीपेक्षा
पाण्याला जास्त उष्णता लागताना आपल्याला दिसून येत आहे, जास्त उष्णता लागताना आपल्याला दिसून येत आहे. तसेच काय होतं की ही जी जमीन ही कशी आहे, अपारदर्शक. जमीन ही अपारदर्शक असून पाणी पारदर्शक असल्यामुळे सूर्याची किरणं पाण्यात जास्त खोलीपर्यंत जाऊ शकत नाही. सूर्यकिरणे पाण्यात जास्त खोलीपर्यंत जाऊ शकत नाही. तेवढ्या खोलीपर्यंत पाणी तापते आणि अ, पाण्याच्या हालचालीमुळे जे जलाशयावर पडणारे हे जे जलाशयावर पडणारे आपण पाहतो की सूर्याची जी किरणं जी आहे ही सूर्याची उष्णता सर्व भागावर पसरली जाते आणि त्यामुळे जलाशयाचे तापमान जे आहे जलाशयाचे तापमान वाढत नाही आणि सूर्याच्या उष्णतेने पाण्याचा वरचा भागच जास्त तापतो आणि हा जो तापलेला भाग जो आहे हा तापलेला भाग खाली जाऊन थंड पाण्याचा भाग वर येतो. या सतत होणाऱ्या पाण्याच्या हालचालीमुळे देखील काय होतंय, पाणी तापण्यास जास्त वेळ व जास्त उष्णता लागते. जलाशय यावरील जलाशयावरील आकाश बहुधा ढगाने आच्छादलेले असते. त्यामुळे सूर्यकिरणं ढगांना अडवली जातात आणि परिणामी पाणी फारसे तापत नाही आणि जमिनीवर पावसाळ्या व्यतिरिक्त ढगांचे आच्छादन जे आहे हे ढगांचे आच्छादन फारसे नसते. त्यामुळे जमीन तापण्याचं जे प्रमाण जे आहे हे जमीन तापण्याचं प्रमाण जास्त याच्यामध्ये आपणास पाहावयास मिळत आहे. अशा प्रकारचं आपण ह्याच्यामध्ये ही जी माहिती जी आहे ही माहिती आपण याच्यामध्ये बघितलेली आहे. आपण